नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या पार्थ आणि काव्यामधला राग आता निवारलेला असतो। दोघंही एकमेकांशी छान मैत्री केलेली असते दोघांनी आणि एकमेकांशी बोलत असतात। तर त्या ठिकाणी पार्थ आता जायला निघतो, तर पार्थला लगेच त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ फुटेज येतो। तेव्हा तो काव्याला म्हणतो, हे बघा हा व्हिडिओ फुटेज। तेव्हा हा तोच आहे ना चोर? तेव्हा आता काव्या म्हणते हा तोच आहे। तर आता म्हणजे पार्थ म्हणतो की मला परत फिलिंग येते की हा पुन्हा आपल्या घरावर हल्ला करेलच, आपल्यावर हल्ला करेलच, पण तो पुन्हा वेगळ्या वेशात सुद्धा येऊ शकतो। मागच्या वेळेस त्याने तुमच्यावर हल्ला केला होता, त्यावेळेस बहुतेक माझ्यावर, जीवावर। तेव्हा आता काव्य लगेच म्हणते नंदिनी ताईवर। तर आता पार्थ म्हणतो हो, तो हल्ला करू शकतो कारण त्याचे लक्षणच तसे दिसत आहे। तर आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि खरंच तो दीपक आहे ना, रिक्षाचे कपडे घालून आता रिक्षा चालवत असतो आणि नंदिनीच्या समोर येतो। नंदिनी रिक्षा ऑटोला हात देत असते, त्याला माहीत असते की नंदिनीला बाहेर जायचं आहे म्हणून ती ऑटो करेलच। तर आता तो नंदिनीच्या समोर ऑटोवाला म्हणून असा वेशात आलेला असतो। तर आता नंदिनी म्हणते आनंद निवासला घ्या काका। तेव्हा आता नंदिनी रिक्षात बसते आणि तो मान हलवतो। तर आता तो रिक्षामधून तिच्याकडे बघतो, तर काय दीपकच असतो तो। आता नंदिनी त्या ऑटोमध्ये बसते, तर ऑटोमध्ये बसल्यावर आता दीपक त्याचे रंग दाखवतो। तर आता दीपक तिला आनंद निवास सोडून दुसरीकडे घेऊन जाणार की तिला किडनॅप करणार हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।